लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं की होमोजिनियस सिस्टीम असली आणि त्याचे सगळे सोल्युशन घेतले तर ते सोल्युशन काय असतात, सबस्पेस असतात. हे पाहिलं होतं लास्ट लेक्चरला, बरोबर. आता आपण नवीन टॉपिक चालू करू, लिनियर स्पॅन रो स्पेस मॅट्रिक्सचा, म्हणजे लिनियर स्पॅन वेक्टरचा आणि रो स्पेस मॅट्रिक्सचा हे पाहिजे आपल्याला. तर आपण स्पॅन शिकलेलो आहे, स्पॅनिंग सेट. स्पॅनिंग सेटची डेफिनेशन काय होती, कोण सांगेल? U1 U2 dash 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 UM is spanning set of of V. V असं कधी म्हटलं होतं आपण? If जेव्हा ते लिनियर कॉम्बिनेशन मध्ये कोणताही रिप्रेझेंटिंग V घ्या, करते कोणताही V घ्या वेक्टर स्पेस V चा, तर V कसा लिहिता येतो मला? यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहितात. A1 U1 प्लस A2 U2 प्लस 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 AM UM. असं जर झालं तर ह्या वेक्टरला काय म्हणतात? या वेक्टरला काय म्हणतात? स्पॅनिंग सेट. स्पॅनिंग सेट. समजलं? येस सर. आता आपल्याला म्हणजे हा स्पॅनिंग सेट ऑफ व्ही असं म्हणतात. याला काय म्हणतात? स्पॅनिंग सेट ऑफ व्ही. आता मी काय करतोय, मी असे U1 U2 डॅश 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 हे यम वेक्टर घेतले. मी काय केलं, U1 U2 असे यम वेक्टर घेतले. तर मी काय करतो, याच्यापासून एक सेट तयार करतो. त्याला काय म्हणतो? स्पॅन U1 U2 डॅश 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 UM हा सेट तयार करतो. नेसेसरी नाही की हा वेक्टर स्पेस व्ही तयार करेल. कोणतेही यम वेक्टर घेतले. फॉर एक्झाम्पल मी काय म्हणतो, 1 0 0 1 हा एक वेक्टर घेतला आणि U2 हा वेक्टर घेतला. 0 1 0 हे दोनच वेक्टर घेतले. किती वेक्टर घेऊ? आता मला सांगा, हा R3 ला स्पॅन करेल का? हा R3 ला स्पॅन करेल का? Yes, sir. R3 ला, येस सर. R3 ला हे दोन वेक्टर. नो सर. नो आता सर, जर मला कारण 0 0 0 1 जर मी हा तयार करायचं म्हणलं तर मला शक्य नाही ना, त्याच्यामुळे हा स्पॅन करणार नाही. पण हा कुणाला तरी तयार करेल ना. त्याच काय असतं, हे असं यम जर वेक्टर असले तर त्याचा स्पॅन काढता येतो. हा काय असतो, A1 U1 प्लस 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 AM UM सच दॅट AI बिलॉंग्स टू K फील्ड. म्हणजे काय करायचं, हे यम वेक्टर दिले त्याचा स्पॅन करायचा. स्पॅन करायचं म्हणजे विस्तार करायचा. मग त्याचे सगळे लिनियर कॉम्बिनेशन घ्यायचे. काय करायचे, सगळे लिनियर कॉम्बिनेशन घ्यायचे. हे सगळे लिनियर कॉम्बिनेशन एका सेट मध्ये टाकले, त्याला काय म्हणायचं, स्पॅन ऑफ U1 U2 UM. आता मी याचं जर स्पॅन काढायचं म्हटलं, स्पॅन ऑफ U1 U2 हा काय येईल, आम्ही x घेतो आणि 1 0 0 प्लस y घेतो 0 1 0 हा घेतला तर सच दॅट XY बिलॉंग्स टू, हा जर काढला तर हा काय होतोय, x y 0 हा आला स्पॅन. लक्षात आलं? आता हा तर R3 नाहीये, पण हा एक सेट आला. लक्षात आलं? स्पॅन हा काय होतोय, सेट येतोय. समजलं? येस सर. स्पॅन पण काय येतोय, एक सेट येतोय. मग आता मला हा सेट जो मिळतोय तो सबस्पेस आहे का हे चेक करायचंय. मला तो सबस्पेस आहे का तो चेक करायचा. स्पॅनिंग सेटची डेफिनेशन कळली? Yes, sir. येस सर. डेफिनेशन लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय, सपोज U1 U2 आर एनी वेक्टर स्पेस मधले, द कलेक्शन ऑफ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ U1 U2 UM डिनोटेड बाय स्पॅन ऑफ U. यालाच काय म्हणायचं, स्पॅन ऑफ U1 U2 UM असं म्हणायचं. लक्षात आलं? याला जर शॉर्टकट मध्ये लिहायचं झालं डेफिनेशनला, तर स्पॅन ऑफ UI आता जशी लिहिते ते काय असतं की ऑल पॉसिबल लिनियर कॉम्बिनेशन घ्यायचे. म्हणजे A1 U1 प्लस A2 U2 प्लस 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 AM UM सच दॅट AI हे कुठले पाहिजे, फील्ड मधले पाहिजे.
हे काय पाहिजे, फील्ड मधले पाहिजे. याला काय म्हणायचं, स्पॅनिंग सेट ऑफ यू. आता मला चेक करायचं की हा सबस्पेस असेल का, काय वाटतं असेल का, काय वाटतं? सबस्पेस असेल तर 3 कंडिशन होल्ड व्हायला पाहिजे, होतील का? काय वाटतं, चेक करू. पहा, स्पॅनिंग सेट ऑफ यू आय याची डेफिनेशन काय आहे, तर मी इथं लिहितो थोडक्यात. A1 U1 प्लस A2 U2 प्लस 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 AM UM such that AI belongs to field K. असं बरोबर. आता पहा, हा जर सबस्पेस आहे हे मला जर तपासायचं असेल तर पहिल्यांदा काय दाखवावं लागेल, 0 हा याच्यात आहे, स्पॅनिंग सेट ऑफ UI मध्ये आहे. आता पहा, या सेट मध्ये कोणते वेक्टर आहेत की जे यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतात. 0 जर यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता आला, 0 जर यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता आला तर काय होईल, 0 हा या सेट मध्ये असेल ना. 0 एलिमेंट असेल. हा, आता पहा, हे ए आय U1 U2 UM चेंज करायचे नाही, तुम्हाला फक्त चेंज करायला काय अलाउड आहे, AI अलाउड आहे. म्हणजे पहा, मी 0 U1 प्लस 0 U2 प्लस 0 UM असा लिहू शकतो. येस सर. असा लिहू शकतो. जो मला U1 U2 UM च्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहितात तो कशात जातो, स्पॅनिंग सेट ऑफ UI मध्ये जातो. लक्षात आलं. त्याच्यामुळे 0 बिलॉंग झाला. आता काय करतो मी, हे इरेज करतो. U आणि V याच्यातले घेतो. काय करतो, U आणि V हे स्पॅनिंग सेट ऑफ UI मधले घेतो. ज्या अर्थी हे U आणि V याच्यातले, त्या अर्थी U पण मला याच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल. मी काय म्हणतो, A1 डॅश U1 प्लस असं एवढंच म्हणतो, A1 U1 प्लस A2 U2 प्लस 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 AM UM. बरोबर. AI हे कशातले असतील, फील्ड मधले. जो कोणी इलेमेंट या सेट मध्ये आहे तो यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये येतो. V पण मग तसाच लिहू शकतो, B1 U1 प्लस प्लस B2 U2 प्लस 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 BM UM सच दॅट BI बिलॉंग्स टू K असं लिहू शकतो ना. बरोबर. येस सर. आता U प्लस V कसा लिहिता येईल, आपल्या डेफिनेशन ऍडिशनच्या आपण काय करतो, प्रॉपर्टी A3 प्रॉपर्टी ना, सॉरी A2 प्रॉपर्टी काय, यांची ऍडिशन करायची. तर काय करणार, U1 हा असा लिहिणार ना, A1 प्लस B1 ऑफ U1 प्लस इथं A2 प्लस B2 इंटू U2 प्लस 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 डॉट AM प्लस BM आणि UM. आता पहा, U प्लस V ह्या U1 U2 UM च्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतोय का, येतोय ना. येस सर. येस सर. त्याच्यामुळे U प्लस V यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतं. त्याच्यामुळे U प्लस V कुठे गेला, स्पॅनिंग सेट ऑफ UI मध्ये गेला. लक्षात आलं. म्हणजे U आणि V मी स्पॅनिंग सेट ऑफ UI मधले घेतले तर त्यांची सम ही कशात आली, स्पॅनिंग सेट ऑफ UI मध्ये. म्हणजे 0 त्याच्यात आला, परत समही त्याच्यात आली. आता काय, स्केलर मल्टिप्लिकेशनचं काय येईल, स्केलर मल्टिप्लिकेशनचं काय येईल, सर. A बिलॉंग्स टू मी फील्ड K घेतला, K बिलॉंग्स टू फील्ड K घेतला. त्याच्यानंतर U हा स्पॅनिंग सेट ऑफ UI मधला घेतला, ऑलरेडी माहिती. KU काय येईल, तर K A1 U1 मी डायरेक्ट असं लिहितो, K A2 आधी ब्रॅकेट मूव्ह होईल बरं का, आधी कसं होईल, K A1 U असं होईल, पण आपण A3 पाहिलेली, A3 नुसार M3 पाहिलेली, त्याच्यानुसार असं लिहिता येईल. त्याच्यामुळे मी डायरेक्ट असं लिहिलं. मध्ये एक स्टेप मी स्किप केलेली आहे, K A2 U2 प्लस 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 K AM
UM असं झालं. म्हणजे KU हा वेक्टर मला U1 U2 UM च्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतोय का? येस सर. येतोय. येस सर. त्याच्यामुळे KU हा कुठे गेला? स्पॅनिंग सेट ऑफ UI मध्ये गेला. लक्षात आलं? म्हणजे कोणतेही वेक्टर घेतले त्याच्यापासून स्पॅन होणारा सेट हा सबस्पेस असतो. त्याच्यापासून स्पॅन होणारा सेट काय असतो? सबस्पेस असतो. हे लक्षात आलं? समजलं का हे? येस सर. येस सर. आता ह्या दोन नोट पहा. Yes, sir. दोन महत्वाच्या नोट पहा. आता आपण काय केलं होतं? U1 U2 डॅश UM म्हटलं होतं आणि याला काय म्हटलं होतं? स्पॅन ऑफ UI म्हटलं होतं. आता जर मी या सेटला U नाव दिलं तर याला काय म्हणणार? स्पॅन ऑफ S. सेटचा पण स्पॅन काढता येतो. लक्षात आलं? हा ऍक्च्युली सेटच आहे ना. ज्यावेळेस तुम्ही फायनाइट एलिमेंट घेता तो काय सेट आहे. म्हणजे तुम्हाला वेक्टरचा स्पॅन काढता येतो आणि सेटचा पण स्पॅन काढता येतो. लक्षात आलं हे? आता S इज इक्वल टू जर तुम्ही 5 घेतला, S इज इक्वल टू 5 घेतला तर त्याचा स्पॅन काय अझूम केला जातो? काय अझूम केला जातो? 0. म्हणजे 0 हा वेक्टर पण स्पॅन झालेला आहे. कोणापासून स्पॅन झालेला आहे? तर 5 पासून. लक्षात आलं? हे अझम्पशन आहे. हे गृहीत धरलेलं आहे. S हा जर 5 घेतला तर त्याचा स्पॅन काय येतो? 0 येतो. हे लक्षात आलं? या दोन गोष्टी? Yes, sir. आता पहा इथं. सर स्पॅनचं 0 येते म्हणजे काहीच नाही ना सर तिथं तर. नाही 0 आहे ना, एक इलेमेंट आहे ना. हा 5 आहे. 5 म्हणजे काहीच नसणं. पण 0 आहेत ना आणि 0 हा सबस्पेस असतो कायम. आता सबस्पेस असावं लागेल ना. आताच वर सांगितलं की कोणताही सेट घ्या त्याचा स्पॅन काढा. तो काय असतो? सबस्पेस असतो. तो काय असतो? सबस्पेस असतो. समजलं? येस सर. तर म्हणजे स्पॅनिंग वेक्टर आणि स्पॅनिंग स्पेस स्पॅनिंग वेक्टर आणि स्पॅनिंग सेट हा वेगवेगळा आहे का सर? नाही एक म्हणजे वेगवेगळा नाही. तुम्ही आता S हा स्पॅनिंग सेट. स्पॅनिंग सेट आहे S. म्हणजे स्पॅनिंग सेट नाही म्हणता येत. स्पॅन कुणाचा येतो? स्पॅनिंग सेट म्हणजे स्पॅन झाल्याच्या नंतर जो मिळतो तो. स्पॅन ऑफ सेट असं. आता सपोज आता आपण काय पाहिलं होतं? U1 U2 डॅश 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 UM हे वेक्टर आहे. तर याचा तुम्ही स्पॅन काढू शकता. बरोबर? हा काय आला तुमचा? सबस्पेस आला. बरोबर? आता मी S हा सेट घेतला. त्याच्यात हेच वेक्टर आहे U1 U2 डॅश 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 UM हे वेक्टर आहे. आता मी याचा स्पॅन काढतो. तर दोघं स्पॅन काय असणार आहे तुमचे? सेम असणार आहे. म्हणजे काय? की तुम्ही सगळे वेक्टर सेपरेट दिवसावर एक वेक्टर एका सेट मध्ये द्या. त्या सेटला तुम्ही काय म्हणजे त्या सेटचा तुम्ही काय काढता? स्पॅन काढता. लक्षात आलं? स्पॅन काढणं म्हणजे नेमकं त्याचे लिनियर कॉम्बिनेशन सर काढणं सगळं. त्याचे सगळे लिनियर कॉम्बिनेशन काढणं. ऑल पॉसिबल. म्हणजे त्या सेटचा विस्तार करणं. त्या सेटचा काय? विस्तार करणं. लक्षात येतंय? येस सर. आता पहा सपोज माझ्याकडे दोन वेक्टर आहे आता दिलते ते. U1 इज इक्वल टू 1 0 0 आणि U2 इज इक्वल टू काय आहे? 0 1 0. याचा जर मी स्पॅन काढला तर स्पॅन ऑफ UI किंवा याला जर S म्हटलं तर हा काय येईल? X 1 0 0 यांचे लिनियर कॉम्बिनेशन प्लस 0 1 0 सच दॅट X, Y इथं Y X, Y बिलॉंग्स टू R. आपण R फील्ड घेऊ तात्पुरती इथं. यांचं जर मी काढलं तर हा काय येणार आहे? X, Y, 0 सच दॅट X, Y बिलॉंग्स टू R. हे समजतंय का? Yes, सर sir. आणि हा जो न्यू मिळालेला सेट आहे हा सबस्पेस असेल का सर? हो सबस्पेस. आता ते शो केलं ना. आता ते शो केलं. तुम्हाला दाखवू आपण एकच मिनिट फक्त. नेमकं आहे काय? R3 मध्ये R3 मध्ये हा सबस्पेस येईल ना. आपण चेक करू नेमकं काय आहे. जेब्रा चालत नाही.
स्क्रीन दिसते का? हो सर. स्क्रीन दिसते का? येस सर. Yes, sir. येस सर. आता पहा, आपला जो आत्ताचा होता तो काय होता? एक पहा, मी पूर्ण करतो. हा एक्स दिसतोय ना, राईट करतोय तो 1, Yes, Yes, sir. sir. Yes, sir. 0, 0 हा प्लस काय होतं y ह्या 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 2 पॉइंटनी काय तयार होते पाहू आपण. एकच मिनिट, एकच पाहिजे ना आपल्याला. हे पहा, y 0, 1, 0 असा होता ना. येस सर. एक मिनिट, तरी एरर दाखवतोय. टाकू आपण एक्स, मग मी डायरेक्ट ऍडिशन करतो ऑर्डर पेअर मध्ये. तो काय होता एक्स, 0, 0 असा होता प्लस काय होतं 0, वाय. y, 0. 0. आता हे पहा, इथं काय तयार झालं तुमचं? हा पहा, रेड एक्स ऍक्सिस. म्हणजे या Plane. 2 वेक्टरनी काय केलं? प्लेन स्पॅन केला. म्हणजे आता या 2 वेक्टरला मी काय करू शकतो? या 2 वेक्टरला काय करू शकतो? जस्ट ह्या प्लेनच्या जागी मी 2 वेक्टर देऊ शकतो. म्हणजे आता मला हा स्पेस तयार करायचा आहे. हा सबस्पेस येणार आहे. हा काय येणार आहे? सबस्पेस येणार आहे. तर हा स्पेस तयार करायचं म्हणलं तर मला फक्त 2 वेक्टर पुरेसे. लक्षात आलं? लक्षात येतंय का? Yes, sir. Yes. Yes, sir. आता मी याच्यावरच दाखवतो बरं का. एक मिनिट. पहिलीच ना, याच्यावरच पाहू आपण. सर सबस्पेस वेगळं आणि स्पॅन वेगळं का? सबस्पेसचा स्पॅन करतोय का सर आपण? म्हणजे नाही. सबस्पेसचं लिनियर कॉम्बिनेशन काढतोय का? सबस्पेस म्हणजे तुम्हाला दिलेला एक सेट आहे. तो दिलेला सेट आहे, त्यांनी ज्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या. कोणत्या कंडिशन? तो नॉन एम्प्टी पाहिजे, सॉरी तो म्हणजे 3च कंडिशन, 0 त्यातला पाहिजे आणि दोघं बायनरी ऑपरेशन वेल डिफाईन पाहिजे. ह्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या तर त्याला काय म्हणायचं? सबस्पेस म्हणायचं. ठीक आहे. आता स्पॅनिंग म्हणजे काय? तुम्हाला वेक्टर दिलेले असतात किंवा सेट दिलेला असतो, त्याचं लिनियर कॉम्बिनेशन काढायचं. त्याला काय म्हणायचं? स्पॅन ऑफ दॅट वेक्टर म्हणायचं. त्या वेक्टरचा झालेला काय? स्पॅन. लक्षात आलं? मग तो जो मिळतो तो सबस्पेस असतो. तो सबस्पेसच्या प्रॉपर्टी काय करतो? सॅटिस्फाय करतो. दोघांची प्रोसेस वेगळी आहे. स्पॅन सर हा आपल्याला काढायचा. गोंधळच आता कसं सांगावं? सबस्पेस म्हणजे काय? एखादा दिलेला W हा सेट आहे. या सेटला सबस्पेस कधी म्हणायचं? काही दिलेलं आहे त्याला सबस्पेस कधी तेव्हा ते म्हणायचं? प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतील तेव्हा ज्यावेळेस ते प्रॉपर्टी सॅटिस्फाय होतील त्याला काय म्हणायचं? सबस्पेस म्हणायचं. Subspace. बरोबर. आता हा सबस्पेस तुमचा सेट झाला. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीच नाहीये. हा एक पार्ट झाला सबस्पेस. आता दुसरा पार्ट काय पहा, तुमच्याकडे आहे काय की तुमच्याकडे व्हेक्टर आहे. बरोबर. त्या व्हेक्टरचा तुम्ही लिनियर कॉम्बिनेशन घेताय सगळे. त्या व्हेक्टरचे लिनियर कॉम्बिनेशन ज्यावेळेस घेता त्यावेळेस तुम्हाला एक सेट मिळतो. बरोबर. येस तो सर. जो सेट मिळतो तो सबस्पेस असतो. म्हणजे थोडक्यात काय की सबस्पेस तयार करतो आपण स्पॅनिंग सेट पासून. समजलं? सुरुवातीला मी काय शिकलो? वेक्टर स्पेस शिकलो. बरोबर. आपण वेक्टर स्पेस शिकलो. Yes, वेक्टर sir. स्पेस शिकल्याच्या नंतर त्याचा पार्ट शिकलो. सबस्पेस काय असतं? आधी आपण असं नाही शिकलो. सबस्पेस असतो आणि सबस्पेसचा पुढचा पार्ट वेक्टर स्पेस असं नाही शिकलो. आधी वेक्टर स्पेस शिकलो, मग सबस्पेस शिकलो. बरोबर. आता Yes, sir. सबस्पेस हा कसा तयार करायचा? सबस्पेस हा कसा तयार करायचा? तयार करू शकतो ना आपण सबस्पेस. तर तो स्पॅनिंग सेटच्या माध्यमातून तयार करायचा. आपण आणखी आत खोल मध्ये जातोय. आधी वेक्टर स्पेस शिकलो, मग त्याचा पार्ट शिकलो सबस्पेस.
आता सबस्पेस शिकलो तर त्याचा तो तयार कसा करायचा ना तो शिकतोय आपण. मग तो कशापासून तयार करायचा? स्पॅनिंग सेट पासून तयार करायचा. लक्षात येतंय? हा येस. हा सबस्पेसला तयार करतोय. हा सर बोला. तुम्ही ते एक्झाम्पल घेतलं होतं ना 100 आणि नंतरून 010 तर तो R3 मध्ये येत नाही म्हणजे ते कळलं नाही सर. R3 मध्ये येतोय ना. नाही सर R3 तुम्ही पहिले बोलला तर तो R3 मध्ये येत नाही असं. नाही मी असं म्हटलं असेल की तो R3 चा R3 हा स्पॅन नसेल करत तो पूर्ण R3 तयार नसेल करत पूर्ण R3 च्या आत येतोय आणि R3 पूर्ण तयार होणं याला फरक आहे ना. समजतंय मी काय म्हणतोय? सर येस सर. सर तुम्ही स्टार्टिंगलाच सांगितलं पाहते. हा हे पहा आता इथं स्क्रीनवर दिसत असेल तर पहा. साईज थोडी मोठी करू. मी काय म्हटलं होतं x 1,0,0 प्लस y 0,1,0 हा कुणाला स्पॅन करतोय तर आपण आता पाहिलं तर हा कुणाला स्पॅन करतोय? हा XY ला स्पॅन करतोय ना. x, y, 0 याला स्पॅन करतोय हा म्हणजे हा x ऍक्सिस ला स्पॅन करतोय. हा याला R3 ला स्पॅन करतोय का? याला R3 ला No, स्पॅन sir. करतोय का? म्हणजे कसं No, R3 ला म्हणजे कसं की R3 चा Z, कोणताही वेक्टर R3 चा कोणताही वेक्टर हा मला इथं लिहिता येतोय का यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये? No, नो sir. सर. सपोज मला 1 नो सर. 1 0 हा मला यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतोय का? असं लिहू शकतो का? सॉरी 1 नाही 0 हा यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकतो का? No, sir. म्हणजे नो हा जो सर. दिलेले हे जे दिलेले वेक्टर आहे 1 0 0 0 1 0 हे R3 ला स्पॅन करतायत का? No, sir. नाही. नो सर. हे R3 मध्ये जात आहेत. हे R3 मध्ये जात आहेत पण R3 ला स्पॅन करत नाही. मग ते कुणाला स्पॅन करतायत तर R3 च्या एका सबस्पेसला स्पॅन करतायत. कोणता तर वर दिलाय तो ऑर्डर पेअर x, y, 0 या सबस्पेसला ते काय करतात? स्पॅन करतायत. समजतंय? ते अजून एक हवा होता ना. येस Yes, सर. sir. हो जर अजून एक असता 0 0 1 तर त्याने R3 ला स्पॅन केलं असतं. म्हणजे आधी आपण स्पॅनिंग सेट शिकलोय त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? जो आधीचा आपण स्पॅनिंग सेट शिकलोय तो स्पॅनिंग सेट तो व्हेक्टर स्पेसला स्पॅन करत होता. तो कुणाला स्पॅन करत होता? व्हेक्टर स्पेसला. आता इथे त्याची काही गरज नाही. लक्षात येतंय? सर याला असं म्हणता येईल का मग R2 ला स्पॅन करता येईल असं? नाही. R2 ला जर स्पॅन करायचं असेल तर त्याच्यात 2च कोऑर्डिनेट पाहिजे. इथं किती कोऑर्डिनेट आहे? 3 सर. 3 आहेत सर. 3 coordinate. म्हणजे तो R3 च्या एका सबस्पेसला स्पॅन करतोय आणि इथं पाहिलं आपण तो कुणाला स्पॅन करतोय ऍक्च्युली XY प्लेनला स्पॅन करतोय. R3 मधल्या XY plane ला प्लेनला. span. लक्षात आलं? तो XY प्लेनला सर एक 0 आहे ना पण तिथं. हो 0 जरी असला पण आहे ना. 0 जरी असलं तर आहे ना. त्याच्यात Z ऍक्सिस आहे ना. लक्षात sir. येतंय का? त्याच्यात Z ऍक्सिस आहे. म्हणजे त्याला R3 चा सबसेट म्हणता येईल ना. R3 चा सबस्पेस. तो सबस्पेस असणार आहे तो R3 चा काय आला? सबस्पेस आला. लक्षात आलं? येस सर. समजतंय? थोडं आणखी होईल क्लिअर काही काळजी करू नका. सर तो स्पेसिल पण स्पॅमिंग सेट ने येणार का? हो R3 चा स्पॅनिंग सेट येणार नाही आता. आता एक इथून पुढे एक लक्षात घ्यायचं की आपण स्पॅनिंग सेट म्हणतोय पण कुणाचा हे पण हे करायचं. ज्यावेळेस आपण स्पॅनिंग सेट शिकलो होतो त्यावेळेस आपल्याला फक्त काय माहित होतं? वेक्टर स्पेस माहित होतं. सबस्पेस पण आहे. सबस्पेस पण इटसेल्फ वेक्टर स्पेस असतो. मग तो स्पॅनिंग सेट कुणाचा नाही कुणाचा आहे हे लक्षात ठेवायचं. मग तो स्पॅनिंग सेट कुणाचा आहे? आताचा जो काढला होता तो स्पॅनिंग सेट कुणाचा आहे? तर तो स्पॅनिंग सेट आहे XY प्लेनचा R3 मधल्या पण R3 चा नाहीये. लक्षात आलं? कारण तो तयार कुणाला करतोय ते. समजतंय का? हो सर. Yes, sir.
आता आपण हे थोडं वरचं पाहू. आणखी एक दाखवतो. तुम्ही जे मगा विचारलं होतं ना कुणीतरी, की आपण दुसरे स्पेस कसे काढायचे याच्यात, तर मी सांगतो याच्यात का काढता येत नाही. आता पहा, आपलं जे ऑपरेशन आहे ते कसं असतं, 1, 2, 3 हा एक वेक्टर झाला बरं का. याच्यात R3 मधला वेक्टर असा असतो 1, 2, 3. हे दिसतोय का व्हर्टिकल वेक्टर आहे. व्ही हा वेक्टर कोणता एखादा सांगा बरं. 4, 5, 6. 4, सर मला Comma. पुढच्या टर्म द्या. 5 आणि -6 घेऊ. नाही -6 नको, आपल्याला याच्यातच राहायचंय. म्हणजे आपण थोडासा -2 घेऊ. चालेल? हा वेक्टर आला. लक्षात आला? हा खाली आला. आता पहा, आपण जी युक्लिडियन स्पेस मध्ये ऍडिशन करतो ती कशी करतो? कोऑर्डिनेट वाईज करतो. पहा, u + v हा काय आला? कोऑर्डिनेट वाईजच ऍडिशन झाली का? पहा बरं, पहिला कोऑर्डिनेट 1, 1 त्याचा 1 आणि 4 त्या u + v चा किती आला? 5 आला. परत 2 आणि 5 किती आला? 7 आला. 3 आणि -2 किती आला? 1 आला. आता पहा, हे जे काय करतं, हे डिफॉल्ट काय करतं, कोऑर्डिनेट वाईज ऍडिशन करतात. पण ज्यावेळेस आपण जे 1, 0 जे वगैरे काढले होते ना, त्याच्यात ऍडिशन अशी डिफाईन केलेली का? ऍडिशन No, अशी sir. डिफाईन केलेली नाही ना. आता आणखी नाही पहा, सर. आता आपण 2u काढू. 2u काय येईल? तर आपली 2u काय आला पहा, तर u च्या प्रत्येक कोऑर्डिनेटला काय केलं आपण? 2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, 3 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे हा पुढचा व्हर्टेक्स आला. म्हणजे आता मी काय म्हणतोय, की जे ऑपरेशन आहे याच्यातले बाय डिफॉल्ट युक्लिडियन सारखे ऑपरेशन, युक्लिडियन स्पेसचे. पण ज्यावेळेस आपण वेगवेगळे हे घेतो ना, ऑपरेशन घेतो ना, त्यावेळेस ते याच्यात नाही दाखवू शकत आपण. लक्षात येतंय? याच्यातले डिफॉल्ट ऑपरेशन असे. समजतंय ना? हो. त्याच्यामुळे ते ग्राफ Yes. याच्यात नाही काढता येत. ते ग्राफ Yes, याच्यात नाही sir. काढता येते. त्याच्यामुळेच हे जे शिकतो ना आपण, यालाच ऍब्स्ट्रॅक्ट अल्जेब्रा म्हणतात. तुम्हाला फक्त इमॅजिन करायचे असते, पाहू नाही शकत तुम्ही प्रत्येक गोष्ट. आणि ती पाहिली तर ती स्वतःच्या विचारात पाहायची. समजतंय? मस्त आहे ना ऍडिशन? मस्त आहे त्याच्यात काहीतरी. सर एखादं फंक्शन मांडून पहा बरं का तसं. म्हणजे कसं? ऍब्स्ट्रॅक्ट मधलं त्याच्यात काय दाखवतात ते पाहू. फंक्शन नाही ना, तुम्हाला ऑपरेशन डिफाईन करायचे. पॉइंट तर येणारच आहे ना तुमचे. तुमचे पॉइंट तर येणारच आहे ना. म्हणजे मला तरी ऑपरेशन याच्यात आणखी नाही, मग त्याच्यात आणखी कन्स्ट्रक्ट करावं लागेल, की तुम्हाला ऑपरेशन कसे करायचे. यू आणि व्ही घेतला तर त्याच्यात ऑपरेशन कसे पाहिजे, ते मला या ग्राफ मधले नाहीत. फंक्शन ड्रॉ करून काय करणार आहे आपण? फंक्शन मॅटर नाही ना. फंक्शन म्हणजे फंक्शन नाहीच आहे, ते ऑपरेशन आहे. इथं डिफॉल्ट ऑपरेशन, इथं मी यांना कमांड दिली का u + v कसा ऍड करा, दिलंय का काय? त्यांची डिफॉल्ट ऑपरेशन आहे कोऑर्डिनेट वाईज. मी त्यांना सांगितलंय का 2u कसा ऍड करा, तर त्यांनी डायरेक्ट असा u ऍड केलेला आहे. लक्षात येते? हो सर. याला जर Sir? डायरेक्ट हा बोला. आपण जेव्हा मागचं एक्झाम्पल घेतलं होतं ना सर, ते R3 ला स्पॅन म्हणजे करत नव्हतं, म्हणजे पूर्णपणे हो. स्पॅन नव्हतं ना करत. मग हो. आपण एक एक्झाम्पल घेतलं की R3 ला ते पूर्ण स्पॅन करतंय, म्हणजे त्याच्यात फक्त ते 3 कोऑर्डिनेट ऍड करायचे होते आपल्याला 0, 0, 1. तर ते जर हा. ऍड केल्यावर इथं दिसेल का बरोबर. ते? बरोबर. R3 ला स्पॅन करणार. आता पाहिजे का? आता हा कोणता? हो. x, 0, 0 सॉरी 0, 0 हा आला होता. बरोबर. दुसरा काय? 0, y. 0, y, Y, comma 0. 0 सॉरी ओ झाले. O झालं. 0, y, 0. हे जे दोघं आहे हे कुणाला स्पॅन करतायत? XY प्लेनला. XY प्लेनला. प्लेनला. आता मी जर याच्यात आणखी ऍड केलं, दाखवतोय का नाही काय माहित, पण हे 0, 0, 0, z. Z. तर हा कुणाला स्पॅन करतो? तर पूर्णच्या पूर्ण स्पेसला स्पॅन करतो. इथे दाखवत नाही ते, पण हा कुणाला स्पॅन करतो? पूर्णच्या पूर्ण याला स्पॅन करतो. म्हणजे याच्यातला कोणताही वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल. आता मला सांगा की याचा कोणता वेक्टर पाहिजे, की तुम्ही या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकतो एखादा वेक्टर. कोणता वेक्टर लिहायचा? 1, 1, 1. नाही, सोपा आणखी वेगळा.
2 3 1 1 minus 2 1 2 minus 1 2 घेऊ 2 चालेल ना. आता पहा मी आधी तो लिहितो 2 minus 2 सॉरी 2 minus 1 आणि 2 हा वेक्टर लक्षात आलं. हा झाला. याला ऍक्च्युली यू नाव द्यायला पाहिजे होता. हे पहा यू घेतला तर तो ऍज अ वेक्टर ऍक्सेप्ट करतो, तसा ऍज अ पॉइंट ऍक्सेप्ट करतो. यू आला आता वेक्टर 1 2 हा वेक्टर आला. आता सॉरी नाही हा नको, यू ऑलरेडी नाव दिलेलं आहे. यू ही डब्ल्यू पण नाव दिलेलं आहे. त्याला आपल्याला नाव बदलावं लागेल. एकदा नाव दिलं की परत देता येत नाही. आपण याला नाव काय देऊ? एक्स u1 नाव देऊ. u1 इज इक्वल टू 2 कॉमा मायनस 1 कॉमा 2 हा वेक्टर आला. लक्षात आलं? हा वेक्टर आला. आता मला काय दाखवायचं होतं, हा वेक्टर कसा लिहिता येतो. तर हा वेक्टर कसा लिहिता येतो, 2 2 1 कॉमा 0 कॉमा 0 हा वेक्टर काढला. बरोबर. हा वेक्टर काढला, त्याच्यात परत ऍड काय केलं पहा आता कसा तयार होते हा वेक्टर एक एक 1 बाय 1 प्लस हा -1 टाइम्स -1 टाइम्स काय 0 कॉमा 1 कॉमा 0 हा असा आला. आता थोडा दिसतोय का हे का फिरतंय? पहिल्यांदा कसा आला होता फक्त एक्स ऍक्सिसला आला होता. आता पहा कसा येतोय. असा वेक्टर आहे. आता मी जर याच्यात आणखी ऍड केलं शेवटचा कोऑर्डिनेट तर एक्झॅक्टली तोच वेक्टर येणार आहे. म्हणजे हा कसा तयार होतोय दिसतोय तुम्हाला, हा 2 0 1 आता पहा झाला का, हा तयार झाला का वेक्टर? तोच एकच तयार झाला ना. पहा हा वेक्टर जरी काढला तरी तोच वेक्टर राहतो. हा ऍक्च्युअली वेक्टर कोणता आहे तर तोच आहे. म्हणजे हा वेक्टर कोणताही वेक्टर तुम्हाला ह्या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येईल. म्हणजे तुम्ही R3 मधला कोणताही वेक्टर ह्या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकता. म्हणजे हा 3 वेक्टरचा सेट R3 ला स्पॅन करतो हे सांगायचंय मला. लक्षात येते? येस सर. येस सर. आता पहा पुन्हा थेरमचं स्टेटमेंट पाहू. सर बोला. तर आपण याच्या आधी सर जे घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला XY प्लेनला दिसत होतं, पण ज्या वेळेस सर आपण Z प्लेन तिथं ऍड झालं तर त्यावेळेस दिसत नव्हतं सर. तर ते 3D मध्ये नाही दिसत नव्हतं, 4D मध्ये दिसेल का ऍक्च्युअली सर? ते हो 4D मध्ये दिसेल. बरोबर, ते 4D मध्ये दिसेल. इथं तुम्ही ज्यावेळेस आता पहा मी हे सगळं डिलीट करतो मग तुमच्या लक्षात येईल. हे कळलं ना? हो सर. हे तेच महत्वाचं आहे की तुम्हाला डायमेन्शन कळले पाहिजे. डायमेन्शन कळलं तर भारी ना. इथं जर मी हा घेतला, तर पण त्यांच्यामध्ये एक्स ऍक्सिस कोणता आहे, वाय ऍक्सिस कोणता आहे? लाल एक्स ऍक्सिस, वाय हा झेड ऍक्सिस, सॉरी एक्स हा लाल ऍक्सिस, ग्रीन हा वाय ऍक्सिस आणि वरचा हा झेड ऍक्सिस. हा जर टाईप केलं तर इथं काय दाखवतंय डाव्या साईडला खाली इनव्हॅलिड फंक्शन, प्लीज इंटर अँड एक्सप्लिसिट फंक्शन इन एक्स. म्हणजे जो हा जिओजेब्रा आहे हा एक्सप्लिसिट फंक्शनला घेत नाही, तो इम्प्लिसिट फंक्शनला घेतो. म्हणजे झेड इज इक्वल टू समथिंग लिहिता येत असेल तर हा तुम्ही एक्स वाय झेड जनरली दिला तो याच्यात घेत नाही. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला 4Dत जावं लागेल, 4th डायमेन्शन मध्ये. लक्षात येते? येस सर. त्यांच्या याच्यावर आहे. आता ह्या थेरमचं स्टेटमेंट हे आत्ताच पाहिलं आपण की स्पॅनिंग सेट हा काय असतो, सबस्पेस असतो V चा. आता पुढचा एक थेरम आहे, हे एक नोट लक्षात घ्या बरं का, आता दाखवलेली. ही वरची नोट नंबर 2. यात जर 5 असेल तर स्पॅनिंग सेट काय असतो, 0 असतो. आता पुढचा थेरम आहे, मी याचा काही प्रूफ घेत नाही, तुम्ही पाहू शकता तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर. S हा सबसेट आहे वेक्टर स्पेस V चा.
एस हा काय आहे सबसेट आहे, तर तुम्ही त्याचा स्पॅनिंग सेट काढू शकता. आणि वर आपण दाखवले स्पॅनिंग सेट एस म्हणजे काय U1 U2 UN वेक्टर आहे. त्यात काय U1 U2 UN वेक्टर आहेत. म्हणजे तो स्पॅनिंग सेट हा काय असतो सबस्पेस असतो. बरोबर. पहिली गोष्ट काय तो स्पॅनिंग सेट हा काय असतो सबसेट असतो, सॉरी सबस्पेस असतो. आणि तो सबस्पेस कुणाला कंटेंट करतो तर एस ला कंटेंट करतो. ही पहिली गोष्ट. पहिली गोष्ट काय आहे एस हा सेट घेतला कोणताही तर त्याचा स्पॅनिंग सेट हा सबस्पेस असतो. आणि त्या सबस्पेस मध्ये कोण कंटेंट असतं एस कंटेंट असतं पहिली गोष्ट. आणि दुसरा एखादा सबस्पेस असेल की जो एस ला कंटेंट करतोय, दुसरा एखादा सबस्पेस असेल की जो एस ला कंटेंट करतोय, स्पॅनिंग सेट ऑफ एस हा काय असतो डब्ल्यू मध्ये कंटेंट असतो. जो दुसरा स्पेस आहे. म्हणजे साध्या भाषेत ही ऑरचं स्टेटमेंट आहे ना ते लक्षात ठेवा, वरचं नका ठेवा. let S be a subset of vector space V, then spanning set S is smallest subspace of V that containing set S. म्हणजे S घेतला तुम्ही, S पासून तयार होणारा स्पॅनिंग सेट स्पॅन ऑफ S हा सबस्पेस असतो की जो S ला कंटेंट करतो आणि तो S ला कंटेंट करणारा सगळ्यात लहान सबसेट असतो. 3 स्टेटमेंट आहे पहा. S हा सबसेट ऑफ V आहे. त्यातलं पहिलं स्टेटमेंट काय आहे स्पॅन एस हा सबस्पेस असतो. दुसरी गोष्ट तो एस ला कंटेंट करतो म्हणजे एस हा स्पॅन एसच्या आत असतो. आणि तिसरी गोष्ट की तो स्पॅन एस हा एस ला कंटेंट करणारा सगळ्यात लहान सबस्पेस असतो. इथं आपण सगळं फायनाईट वरच पाहणार आहे. एस हा फायनाईट वरच पाहणार आहे. स्टेटमेंट लक्षात आलं? यस सर. हे 3 स्टेटमेंट लक्षात आले. स्पॅनिंग सेट ऑफ एस हा सबस्पेस असतो. सर एकदा Spanning सांगा set- ना. हो हो. स्पॅनिंग सेट ऑफ एस हा काय असतो सबसेट असतो, सबस्पेस असतो. सॉरी पहिली गोष्ट स्पॅनिंग सेट ऑफ एस हा सबस्पेस असतो पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय स्पॅनिंग सेट मध्ये एस हा कंटेंट असतो म्हणजे एस हा सबसेट असतो कोणाचा स्पॅनिंग सेट ऑफ एस चा. आणि तिसरी गोष्ट की स्पॅनिंग सेट ऑफ एस हा सगळ्यात छोटा सबस्पेस असतो की जो कुणाला कंटेंट करतोय एस ला कंटेंट करतोय. म्हणजे काय की एखादा दुसरा सबस्पेस आहे डब्ल्यू की जो एस ला कंटेंट करतोय त्याच्यापेक्षा छोटा कोण असतो स्पॅन ऑफ एस असतो. लक्षात आले हे 3 स्टेटमेंट? लक्षात आले का? यस सर. येस सर. याचा प्रूफ तुम्ही पहा. मी घेत नाही तो. इझी एकदम इझी प्रूफ आहे, काहीच नाही याच्यात पण पूर्ण दिलेला नाही. आता पहा मला स्पॅनिंग सेट काढायचा आहे. मी वेक्टर कोणते दिलेत V इज इक्वल टू R3 हा वेक्टर स्पेस दिलाय आणि मी U1 एकच सेट दिलाय. आता U1 हा एकच वेक्टर दिलाय. याचा स्पॅनिंग सेट काढायचं म्हणजे काय काढायचं त्या U1 चे सगळे लिनियर कॉम्बिनेशन. मग मी काय करतो X घेतो. मी काय करतो X घेतो. X हा पहा X हा काय आहे 1 1 सॉरी U1 वेक्टर काय 1 1 1 त्याला मी काय करतो X ने मल्टिप्लाय करतो स्केलरनी. मग त्याचं आउटपुट काय आलं X X X. म्हणजे एका वेक्टर पासून तयार होणारा स्पेस कोणता आहे X X X. लक्षात आलं? आता आपण तो ड्रॉ करून तुम्हाला दाखवतो की इंटरेस्टिंगली कसं आहे. आपण U वेक्टर काढू आपण. आधी U वेक्टर काढू. U काय आहे U वेक्टर काय घेतला होता 1 1 1. 1 हा वेक्टर घेतला होता. बरोबर. हे पहा असं येईल असा वेक्टर आला. आता यांनी स्पॅन होणारा सेट कोणता होता कोण सांगेल X, X, हा जो वेक्टर आहे ना ह्या वेक्टर पासून एका वेक्टर पासून पूर्ण लाईन तयार झाली. समजलं? म्हणजे एक वेक्टर पूर्ण स्पेस तयार करतोय सबस्पेस. समजतंय? आता पुढचं एक्झाम्पल पाहू. इंटरेस्टिंग आहे हे एक्झाम्पल. हे पहा याच्यापासून काय स्पॅन होईल काय वाटतं सेम U वेक्टर दिलाय V वेक्टर दिलाय. याचे ऑल पॉसिबल लिनियर कॉम्बिनेशन घ्यायचे. V हा R3 दिलाय. याचे ऑल पॉसिबल लिनियर कॉम्बिनेशन काय येतील X 1 2 1 प्लस Y 1 2 0. बरोबर. लिनियर कॉम्बिनेशन घ्यायचे सगळे स्पॅन ऑफ U मध्ये. म्हणजे पहा आता हा सेट मी काढण्याचा प्रयत्न करतो तर काय येईल. आता हे सगळे ओरिजिन मधूनच जाणार आहे. आपण हाईड करू. कोणता सेट होता 1 2 1 X प्लस Y डायरेक्ट लिहितो मी ना ऍडिशन केलेली. मी लिहून घेतलंय 2X, X प्लस 2Y हा स्पेस आला. लक्षात आलं? आता हा ओरिजिन मधून जायला पाहिजे का नाही. हा सबस्पेस
यांनी तयार होणारा सबस्पेस असतो, कोणत्याही स्पॅनिंग सेटने होणार सबस्पेस असतो. म्हणजे हा ओरिजिन मधून जायला हवा. तर गेलाय का ओरिजिन मधून? गेलाय ना. हो. येस सर. हा पर्टिक्युलर प्लेन आहे. Yes, sir. म्हणजे हा सुद्धा काय आला? सबस्पेस आला. समजतंय? येस सर. येस सर. आता ह्या तिघांपासून स्पॅन होणारा सेट कोणता आहे? ऑब्विसली R3, 3 नंबरचं एक्झाम्पल. ते लक्षात आलं? येस सर. येस सर. आता रो स्पेस ऑफ मॅट्रिक्स पाहू. रो स्पेस ऑफ मॅट्रिक्स. रो स्पेस ऑफ मॅट्रिक्स काय असेल? काय वाटतं? काय असेल? त्याची स्पेलिंग RAO आहे का? रो, ROW. ROW. सॉरी. बोर्ड नकोय मला. स्क्रीन दिसते ना आता? येस येस सर. सर. येस सर. येस सर. येस सर. एक मिनिटात एक्सप्लेन करू रो स्पेस. मी एक सांगायचं यादी करू. मॅट्रिक्स दिलाय E. आता आपल्याला स्पॅनिंग सेट ऑफ U हे कळालं. येस. आता पहा ए हा मॅट्रिक्स दिलाय. 1 2 3 1 1 0 हा मॅट्रिक्स दिलाय बरोबर. आता मी याची R1 काढली रो. हा काय येईल? 1 2 3. मी याला थोडा वेळ U1 म्हटलं तर R2 काढली. याला हा काय आला? 1 1 0. 1 1 0. हा काय आला? U2 आला. आता पहा हे दोन वेक्टर झाले. मी रो ला काय म्हणू शकतो? ऍज अ वेक्टर म्हणू शकतो ना. मग हे जे तुमचे रो आहेत हे वेक्टर आहेत, ते पण कुणाला तरी स्पॅन करतील बरोबर. येस सर. ते पण कुणाला स्पॅन करतील. ह्या रोनी जो स्पॅन केलेला स्पेस आहे त्याला काय म्हणायचं? रो स्पेस. लक्षात आलं? मग कॉलम स्पेस काय सांगा बरं. याचे कॉलम निवडायचे. कॉलम कोणते? 1 1 1 1 1 1 2 1 काय आहे? 0 1 1 3 0. 2 1 आणि काय आहे? 3 0. 3 0. T3 काय आहे? 3 0. मग यांनी जे स्पॅन होणारे आहे हे पण वेक्टर आहे ना. C1 C2 आणि C3 हे जे स्पॅन होणारे वेक्टर आहे याला काय म्हणायचं? कॉलम स्पेस. कॉलम स्पेस. लक्षात आलं हे? येस सर. येस सर. म्हणजे ह्या मॅट्रिक्स पासून सुद्धा आपण सबस्पेस तयार करू शकतो. म्हणजे वेक्टर स्पेस तयार करू शकतो. लक्षात आलं? म्हणजे मॅट्रिक्सला Yes, तुम्ही sir. ऍज अ वेक्टर पाहू शकता. मॅट्रिक्सच्या रोला ऍज अ तुम्ही काय करू शकता? वेक्टर पाहू शकता. कॉलमला पण ऍज अ काय तुम्ही पाहू शकता? वेक्टर पाहू शकता. आपल्याला पुढच्या याच्यात तेच करायचंय की वेक्टर मी अशा तसे न पाहता डायरेक्ट मॅट्रिक्स मध्ये पाहणार आहे. वेक्टर काय करणार आहे? मॅट्रिक्स मध्ये पाहणार आहे. इझी जातात. लक्षात आलं हे? येस सर. येस सर. येस सर. सर बोला. सर मग आपण असं म्हणू शकतो ना कॉलम आणि रोज सेम पण राहू शकतात ना. कॉलम आणि रो हो सेम पण राहू शकतात. ते तर मग ते रो तर आणि सगळं- कॉलम मध्ये फरक राहणार नाही ना सर. मग रो स्पेस आणि कॉलम स्पेस पण एकच राहील ना. हो चालेल ना. वेगळे राहू शकतात, सेमही राहू शकतात. आता मला आणखी काय करायचंय माहिती का? म्हणजे इंटरेस्टिंगली पहा, याचा रो स्पेस एकच मिनिट. याचा जो रो स्पेस आहे म्हणजे हा स्पॅनिंग स्पेस आणि हा कॉलमनी स्पॅनिंग केलेला पेस हे जवळजवळ सारखे असतात. आता ऍक्च्युली हा R2 मधला असेल, हा R2 मधला असेल आणि हा काय असेल? R3 मधला असेल. कारण याचे R1 R2 काय 3 टपल्स आहे. ह्या C1 चे काय आहेत? C1 चे काय आहेत? 2 टपल्स आहे. बरोबर. पण हा जो स्पॅनिंग सेट जाणार आहे हा R3 मध्ये जाईल. हा आणि हा जाणार आहे हा R2 मध्ये जाईल. हे जरी इकडे जाणारे असतील तर हे आयसोमॉर्फिक असतात. हे काय असतात? आयसोमॉर्फिक असतात. म्हणजे हे जरी दिसायला वेगळे दिसतील तर यांच्या कॅरेक्टरिस्टिक काय असतात? सेम असतात. म्हणजे सेम आलं तर बेटरच आहे ना. हे जरी तुम्हाला डिफरंट दिसत असतील ना
त्याच्या कॅरेक्टरिस्टिक काय असतात, सेम असतात. आपण पुढचे एक्झाम्पल आपल्याला तेच पाहिजेत. पुढचे एक्झाम्पल आपल्याला तेच पाहिजे. लक्षात आलं? येस Yes, सर. yes, sir. येस सर. टाइम होऊन गेला. हो झालं. अटेंडन्स झाली, ज्यांना लेफ्ट व्हायचं लेफ्ट होऊ शकतात. मी लॅपटॉपवर घेतली अटेंडन्स, त्याच्यात सगळंच येतं ना. आणखी कुणाला काय अडचण? सर तुम्ही No,